दिव्य ज्योती ओवाळून त्यांची आरती. नमन माझी सावित्री साज आहे त्यांची जयंती. नमन माझी सावित्री साज आहे त्यांची जयंती. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजनवर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे हे महापाप मानले जाई. अशा परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारक निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला, तरीही त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण, चिखल व दगड फेकत, तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. सावित्रीबाईंनी गोरगरीब व विधवा अनाथांना आधार दिला. बालविवाह, सती अशा परंपरांना विरोध केला. स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा हा संदेश दिला. त्यांनी सुबोध, रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे ठरवले. 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंचे निधन झाले. अशा या क्रांतीज्योतीस, ज्ञानज्योतीस माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय साई.